Good morning, dear students. Today we are going to study chapter number 8, तेनाली रामचे चातुर्य. तर बघा, तेनाली रामचे चातुर्य. चातुर्य म्हणजे काय? हुशारी, हुशारपणा. तर चला बघूया तेनाली रामचे चातुर्य. पाठ वाचून घेऊया आणि समजूया. प्रजावत्सल राजा म्हणून कृष्णदेवराय यांची ख्याती होती. तर बघा, एक राजा होता, त्यांचे नाव काय होते? कृष्णदेवराय होते आणि ते प्रजावत्सल होते. प्रजावत्सल म्हणजे काय? प्रजेवर प्रेम करणारा राजा. राज्यातील जे प्रजा आहे ना, त्या प्रजेवर म्हणजे काय? त्या लोकांवर कृष्णदेवराय काय करायचे? प्रेम करायचे. आणि त्यांची ख्यातीसुद्धा होती. ख्याती म्हणजे काय? प्रसिद्धी, फेम. स्टुडंट्स, प्रजावत्सल या शब्दाला अंडरलाईन करा. हे हार्ड वर्ड्स आहेत. आणि ख्याती या शब्दाला सुद्धा अंडरलाईन करा. एकदा राजा आपल्या राज्यातून फिरत असताना त्यांच्या लक्षात आले की जर 2-2 मैलावर विहिरी खोदल्या तर प्रजेचे दुःख कमी होईल आणि शेतीलाही भरपूर पाणी मिळेल. आणि मग एकदा राजा कृष्णदेवराय हे आपल्या राज्यातून फिरत होते, तेव्हा त्यांच्या लक्षात आले जर आपण 2-2 मैलावरती, मैल म्हणजे काय? कोस, तर त्या मैलावरती जर आपण विहिरी खोदल्या तर प्रजेचे दुःख कमी होईल. जी त्यांची प्रजा होती त्यांना पाण्याची कमतरता होणार नाही, म्हणजे भासणार नाही त्यांना, आणि त्यांना शेतीला पाणी भरपूर मिळेल. कृष्णदेवराय राजाच्या दरबारात अनेक मंत्री होते. आणि बघा, जे कृष्णदेवराय होते त्यांच्या राज्याच्या दरबारात अनेक मंत्री होते. मंत्री म्हणजे काय? जे सल्ला देणारे असतात की नाही, जे त्यांच्या राज्याचा कारभार पाहतात, त्यांना मंत्री असे म्हणतात. त्यातल्या एका मंत्र्याला आपल्या पुतण्याला राजाच्या सेवेत लावायचे होते. तर बघा, त्यांच्या राज्यात अनेक मंत्री होते, पण त्यातला जो एक मंत्री होता त्याला काय करायचं होतं? त्याच्या पुतण्याला त्या राजाच्या सेवेत लावायचे होते. पुतण्या म्हणजे काय? म्हणजे मंत्र्याचा जो मोठा भाऊ होता की नाही, त्याच्या भावाचा मुलगा म्हणजे त्याचा पुतण्या. तर त्याला राजाच्या सेवेत त्याला लावायचे होते. हा पुतण्या आळशी व कामचोर होता. तर त्याचा पुतण्या कसा होता? आळशी होता. आळशी म्हणजे काय? लेझी. आणि कामचोरसुद्धा होता. कामचोर म्हणजे काय? काहीच काम न करणारा. त्याला कष्ट न करता श्रीमंत व्हावे असे वाटत होते. बघा, त्याला काय वाटायचं की आपण काहीही काम न करता काय व्हायचं होतं? त्याला श्रीमंत व्हावं असं त्याला वाटत होते. राजाने आपल्या मंत्र्यासमोर नव्या विहिरी खोदण्याची योजना मांडली. तर बघा, जो राजा होता कृष्णदेवराय, त्यांनी काय केलं? त्या मंत्र्यासमोर नव्या विहिरी खोदण्याची योजना मांडली. योजना म्हणजे काय? प्लान मांडला त्यांनी की आपल्याला नव्या विहिरी खोदल्या पाहिजे म्हणून. त्यावेळी दरबारात तेनालीराम उपस्थित होता. आणि बघा, त्यावेळी कोण उपस्थित होतं दरबारामध्ये? तेनालीराम हा उपस्थित होता. त्यावेळेस तिथे हा तेनालीराम हजर होता. तो राजाचे निवेदन शांतपणे ऐकत असताना लोभी महामंत्री उभा राहिला व म्हणाला, महाराज, ही विहीर खोदण्याचे काम माझ्या मोठ्या पुतण्याला द्या. तो 1000 विहीर सहज बांधेल. तो तरुण व धडाडीचा आहे. त्याचे काम तर पहा. आणि त्यांच्या दरबारात जो तेनालीराम होता, तर राजाचे निवेदन तो कसा ऐकत होता? एकदम शांतपणे ऐकत होता. आणि नंतर मग तो जो महामंत्री होता तो लोभी होता. तर तो उभा राहिला आणि राजाला म्हणाला की महाराज, हे विहिरी खोदण्याचे काम माझ्या पुतण्याला तर द्या. तो 1000 विहीर सहज बांधेल. म्हणजे तो कसा? एकदम पटकन बांधेल. तो राजाला काय करत होता? कन्व्हिन्स करत होता, कारण त्याच्या पुतण्याला राजाच्या सेवेत त्याला काय करायचं होतं? लावायचं होतं. बघा, तो जो मंत्री होता तर तो काय म्हणत आहे की माझ्या पुतण्याला तुम्ही काम द्या. तो काय करेल? एकदम सहज म्हणजे काय? एकदम इझिली तो 1000 विहिरी इझिली बांधेल. तो तरुण व धडाडीचा आहे. बघा, तो काय म्हणत आहे? तो तरुण आहे, यंग आहे. धडाडीचा म्हणजे काय? मेहनतीचा आहे.
तर तरुण आणि धडाडी या शब्दाला सुद्धा अंडरलाईन करा. तो यंग आहे आणि मेहनतीसुद्धा आहे. त्याचे काम तर पहा, असं तो राजाला म्हणत आहे. अखेर हे काम महामंत्र्याच्या पुतण्याला देण्यात आले. आणि बघा शेवटी राजाने काय केलं, महामंत्र्याच्या पुतण्याला ते विहिरी खोदण्याचे काम दिले. महामंत्री दर 4 दिवसांनी विहिरीच्या कामाचा तपशील राजाला सांगत होता. आणि जो महामंत्री होता राजाच्या दरबारामधला, तो काय करायचा, दर 4 दिवसांनी राजाला विहिरीच्या कामाचा तपशील सांगत होता. तपशील म्हणजे काय, डिटेल्स, त्या कामाची माहिती, डिटेल्स तो राजाला सांगत होता. राजाला ते खरे वाटत होते आणि तो जो सांगायचा महामंत्री कामाविषयी, तर राजाला ते खरं वाटायचं. पण नक्की काय चाललंय ते तेनालीरामला चांगलेच ठाऊक होते. कारण तेनालीराम कसा होता, चतुर होता. त्याच्यामुळे त्याला सगळ्याच गोष्टी माहिती होत्या. 1000 विहिरींचा खर्च दाखवून प्रत्यक्षात 10च विहिरी बांधण्यात आल्या होत्या. आणि बघा त्यांनी काय केलं होतं, महामंत्र्याच्या पुतण्यानी 1000 विहिरीचा खर्च दाखवला आणि त्यांनी किती विहिरी बांधल्या होत्या, फक्त 10 विहिरी बांधल्या होत्या. एके दिवशी राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात एक शेतकरी रडत ओरडत आला. आणि बघा एक दिवस काय झालं, राजाच्या दरबारामध्ये एक शेतकरी रडत आणि ओरडत आला. तो राजाला म्हणाला, महाराज, तुम्ही राज्यात मोठ्या विहिरी बांधल्यात. त्या मोठ्या विहिरींनी संगनमत करून माझ्या शेतातील माझ्या मालकीची छोटी विहीर पळविली आहे. आणि तो शेतकरी राजाला रडत ओरडत सांगू लागला की तुम्ही ज्या मोठ्या विहिरी बांधल्या आहेत, बघा इथे मजेची गोष्ट आहे आता, की राजांनी ज्या मोठ्या विहिरी बांधल्या होत्या त्याच मोठ्या विहिरींनी एकमत करून, संगनमत करून काय केलं आहे, त्या शेतकऱ्याच्या शेतामधली त्याच्या स्वतःच्या मालकीची विहीर काय केली होती, छोटी विहीर मोठ्या विहिरींनी पळवून नेली होती. तो शेतकरी रडून आणि ओरडून राजाला सांगत होता की तुम्ही बांधलेल्या मोठ्या विहिरींनी काय केलं आहे, त्याच्या शेतामधल्या छोट्या विहिरीला पळवून नेले आहे. म्हणून तुमच्या पळकुट्या विहिरींचा तर पत्ता लागतच नाही. तुम्ही माझी विहीर शोधून द्या आणि तिला पळविणाऱ्या मोठ्या विहिरींना पकडा. मला सांगा मुलांनो, विहिरी कधी पळून जातात का? नाही. तर इथे काहीतरी त्यांनी आयडिया केली असेल. कारण राजांनी किती विहिरी खोदायला सांगितल्या होत्या, 1000 विहिरी खोदायला सांगितल्या होत्या. पण मंत्र्याच्या पुतण्याने किती विहिरी खोदल्या होत्या, फक्त 10च खोदल्या होत्या. त्याच्यामुळे शेतकरी राजाला सांगत आहे की तुमच्या पळकुट्या विहिरीचा तर पत्ताच नाही आणि त्यानंतर माझी विहीरसुद्धा शोधून द्या आणि तिला पळवणाऱ्या मोठ्या विहिरींना पकडा. राजा चक्रावला, म्हणजे त्याला एकदम चक्रावल्यासारखं वाटलं. त्याला वाटलं हा शेतकरी खोटं बोलत आहे, त्याच्यामुळे तो चक्रावला. त्याने तेनालीरामकडे पाहिले आणि तेनालीराम तिथेच होता. तर त्याने तेनालीरामकडे पाहिले. तो हसत होता व महामंत्री घाबरून घाम पुसत होता. बघा, जेव्हा त्याने तेनालीरामकडे पाहिलं तेव्हा तो तेनालीराम काय करत होता, हसत होता. आणि महामंत्री जो होता तो घाबरून एकदम घाम पुसत होता. त्याला खूप घाम आला होता, कारण तो घाबरला होता ना, त्याच्यामुळे तो घाम पुसत होता. हा शेतकरी खोटं बोलतोय, विहिरीला विहीर कशी पळवेल, महामंत्री म्हणाला. आणि बघा, तो आधीच घाबरला होता आणि तो काय म्हणाला की शेतकरी खोटं बोलतोय, विहिरीला विहीर कशी पळवेल, असा तो महामंत्री म्हणाला. तसा शेतकरी म्हणाला, चला माझ्या शेतात, तिथे विहिरीच नाही आणि तुम्ही बांधलेल्या विहिरीसुद्धा पळून गेल्यात. आणि बघा, शेतकरी राजाला काय म्हणाला की चला माझ्या शेतात, तिथे विहिरीच नाही आणि तुम्ही बांधलेल्या विहिरीसुद्धा पळून गेलेल्या आहेत. अखेर राजा, महामंत्री व तेनालीराम विहिरीची चौकशी करायला बाहेर पडले.
बघा, शेतकरी म्हणाला राजाला की चला माझ्या शेतामध्ये. तिथं विहीरच नाही आणि तुम्ही बांधलेल्या विहिरीसुद्धा काय झालेल्या आहे, पळून गेलेल्या आहे. त्याच्यामुळे मग तो राजा, महामंत्री व तेनालीराम विहिरीची चौकशी करायला बाहेर पडले. महामंत्र्याचा पुतण्या पळून गेला. बघा, महामंत्रीचा पुतण्या कसा होता, आळशी होता, कामचोर होता, त्याला काम करायचा त्रास येत होता. त्याच्यामुळे तो काय झाला होता, पळून गेला होता. राजाने राज्यभर फिरून पाहिले तर अवघ्या 10 विहिरी बांधलेल्या आणि 110 विहिरींचा खर्च आधीच दाखवून त्याची रक्कम राजकोषातून महामंत्री व त्याच्या पुतण्याने उचललेली आढळून आली. आणि राजाने काय केलं, राज्यभर फिरले आणि विहिरी बघितल्या की किती विहिरी बांधून झालेल्या आहेत म्हणून. राजाने राज्यभर फिरून चौकशी केली तर अवघ्या 10 विहिरी बांधलेल्या होत्या आणि 110 विहिरींचा खर्च आधीच दाखवून त्याची रक्कम राजकोषातून महामंत्री व त्यांच्या पुतण्याने उचललेली आढळून आली. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की सगळ्या विहिरींचा खर्च दाखवून राजकोषातून त्यांनी आधीच रक्कम उचललेली होती. राजा संतापला आणि बघा, राजाला खूप राग आलेला होता, तो संतापला होता. त्याने त्या शेतकऱ्याला नवीन विहीर बांधून दिली आणि महामंत्र्याला त्याच्या पदावरून काढून टाकले आणि फरार झालेल्या पुतण्याच्या मागे शिपाई सोडले. आणि बघा, तो पुतण्या जो होता महामंत्र्याचा, तो पळून गेला होता. आणि राजाने काय केलं मग, कृष्णदेवरायांनी त्या शेतकऱ्याला नवीन विहीर बांधून दिली आणि महामंत्र्याला सुद्धा त्या पदावरून काढून टाकले. आणि त्याचा जो पुतण्या पळाला होता त्या पुतण्याला सुद्धा शोधायसाठी शिपाई सोडले होते. महामंत्र्याचा खोटेपणा उघडा करण्यासाठी आणि त्याने केलेला घोटाळा पुढे आणण्यासाठी तेनालीरामनेच शेतकऱ्याच्या मदतीने हा डाव रचला होता. आणि बघा, महामंत्री आणि त्याचा पुतण्या जे दोघंही होते त्यांचा तो घोटाळा उघडा करण्यासाठी, खोटेपणा उघडा करण्यासाठी त्यांनी काय केलं, शेतकऱ्यांची मदत घेतली आणि शेतकऱ्याच्या मदतीने डाव रचला आणि महामंत्री आणि त्याच्या पुतण्याचा घोटाळा राजासमोर आणला. राजाने तेनालीरामची प्रशंसा केली. राजा मंत्रिमंडळात माणसं पारखून ठेवावीत आणि तेनालीराम जो आहे तो राजाला म्हणत आहे की तुम्ही काय करायला पाहिजे, माणसं मंत्रिमंडळात कशी ठेवायला पाहिजे, पारखून ठेवायला पाहिजे आणि अशी मोठी कामे कधीच एका व्यक्तीकडे सोपवू नयेत. आणि तो राजाला सांगतो की मोठी कामे एकाच व्यक्तीकडे कधीच सोपवू नयेत. असे झाले की घोटाळा होतो, तेनालीराम म्हणाला. आणि बघा, तेनालीराम काय म्हणतो की मोठी कामे एकाच व्यक्तीला देऊ नयेत, त्यांच्याकडे सोपवू नयेत. असे झाले की काय होते, घोटाळा होते, असा तो तेनालीराम राजाला म्हणत होता. तू मंत्रिमंडळात ये, राजाने सुचवले. तसा तेनालीराम म्हणाला, मी तुझा मित्र आहे तेवढेच ठीक आहे. एकदा का खुर्चीवर बसलो की मला सुद्धा खुर्चीचीच बाधा होईल. आणि राजा तेनालीरामला म्हणाला की तू माझ्या मंत्रिमंडळात ये. आणि तेनालीराम काय म्हणाला मग की मी तुझा मित्र आहे तेवढेच ठीक आहे आणि एकदा का मी खुर्चीवर बसलो की मला सुद्धा खुर्चीचा काय होईल, बाधा होईल. मी मित्र म्हणूनच ठीक आहे, असा तो राजाला म्हणत आहे.